नमस्कार, DS4 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। राजधानी मुंबईत ठाकरे बंधूंनी तिरंगा हातात घेऊन विजय तिरंगा रॅली काढल्याने आता राज्यभरात पसरत असून या रॅलीला ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले। येथील ऐतिहासिक विंचू चौफुलीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे कार्यकर्ते एकत्र आले। यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली आणि जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे बंधूंच्या भूमिकेचे स्वागत केले। या जल्लोषात कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणा धर्मेंद्र प्रधान झाकी है, नरेंद्र मोदी बाकी है या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। या प्रसंगी अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। येवल्यातील या संयुक्त आणि उत्साही आंदोलनामुळे ठाकरे बंधूंच्या हाकेला ग्रामीण महाराष्ट्रातूनही बळ मिळत असल्याने स्पष्ट चित्र आता समोर येत आहे। DS4 न्यूज येवल्यासाठी दीपक सोनवणे, येवला। झाकी है, नरेंद्र मोदी बाकी है, नरेंद्र बाकी है, धर्मेंद्र प्रधान झाकी है, नरेंद्र बाकी है, धर्मेंद्र प्रधान झाकी है, नरेंद्र बाकी है, संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, विद्यार्थी आंदोलन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, दिल्ली आंदोलन जिंदाबाद जिंदाबाद। आज दिल्ली येथे जे आज अभिजित दिपके यांचं व सोनमजी वायचूक यांचं आंदोलन चालू होतं ते संविधान वाचवण्यासाठी आज भाजप सरकार या आंदोलनापुढे झुकलं आणि जो त्यांनी परीक्षा काळात नेट परीक्षा काळात जो पेपर फुटीचा प्रकार झाला होता त्या संदर्भात केलेलं आंदोलन आज यशस्वी झालं। त्या यशस्वी आंदोलनाच्या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही आज येवला शहर व तालुक्याच्या वतीने आनंद उत्सव साजरा करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजचा दिवस विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आवाजाचा विजय आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा मंजूर झालेला आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी आज मुंबई येथे तिरंगा विजय जल्लोष साजरा केला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येवला येथे हा जल्लोष साजरा करत आहे। विद्यार्थी आणि नागरिकांनी जर ठरवलं तर मोठे मोठे निर्णयही बदलू शकतात, हेच आज सिद्ध झालेलं आहे। विद्यार्थी आणि नागरिकांचे अभिनंदन। दिल्ली येथे जंतर मंतरवर जे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी चालू होतं, नेट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे सतीश प्रधानांचा राजीनामा घेतला आणि उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आज आनंद उत्सव विद्यार्थ्यांच्यासाठी साजरा करत आहोत। आणि याच्या पुढे जर असं काही झालं तर आता याच्या पुढे पंतप्रधानांचा सुद्धा राजीनामा मागायला विद्यार्थी आणि शिवसैनिक तयार आहे। गेल्या 35 दिवसापासून जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं। विद्यार्थ्यांची एकच मागणी होती, नीट पेपर फुटी प्रकरणी जे शिक्षण मंत्री दोशी यांचा राजीनामा घ्यावा। पण या सरकारचं म्हणणं असं होतं का आम्ही राजीनामा घेत नाही, पण या विद्यार्थ्यांनी एकजूट 35 दिवस आपलं आंदोलन कंटिन्यू ठेवून एकजूट दाखवून यांचा राजीनामा घेतला। सरकार आज हे कुठेतरी या विद्यार्थ्यांनी झुकवलं आणि या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने प्रत्येक ठिकाणी आम्ही ठामपणे उभे राहिलो आणि दिल्लीपर्यंत सुद्धा काही शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले। हे जरी राजकीय आंदोलन म्हणत असतील पण आज त्यांना कळलं हे राजकीय आंदोलन आहे का खरोखर विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे। एक सदाभाऊ खोत मागे भुकला होता का हे आतंकवादी आहे, खरोखर तो खरोखर आतंकवादी सारखा दिसतो। तर भाजप सरकारचे पाय चढून तो मोठा झाला आणि तो विद्यार्थ्यांचे आंदोलन आतंकवादी म्हणतो, त्याचा सुद्धा आम्ही या आंदोलनातून निषेध व्यक्त करतो। आज खरं तर रास्ता रोको करून आम्ही त्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आलो होतो, पण काल धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्यामुळे आम्ही आज आनंद उत्सव साजरा करायला इथे विंचर चौफुली येथे आलो आणि मोठ्या बहुसंख्येने शिवसैनिक आनंद उत्सव साजरा करीत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।